हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याकडे भाजीला काहीच नसतं. मग घरच्या घरी काय भाजी बनवावे हे आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो. पण मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन भाजीची रेसिपी. तर नक्की तुम्ही ही करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेऊन आपल्याला त्याच्यात तिखट, मीठ आणि थोडंसं कोथिंबीर टाकून ते भिजवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ तसंच आपल्याला ठेवायचं आहे. नंतर आपण इकडे देऊयात भाजीला मस्तपैकी फोडणी. जसं आपण इतर भाज्यांना फोडणी देतो तशीच फोडणी आपल्याला ह्या भाजीलासुद्धा द्यायची आहे. तेल गरम करून त्याच्यात मोहरी टाकून थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला कांदा छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं आता इथे टोमॅटो छान असं परतून झालेला आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत काळं तिखट, लाल मिरची पावडर आणि हळद. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे ठेवू शकता आणि नंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. तर जे आपण मगाशी उंडा भिजवून ठेवला होता त्यामध्ये आपल्याला थोडंसं असं चपातीसारखं यामध्ये लाटायचं आहे. खूप छान भाजी लागते गाईज, नक्की तुम्ही ट्राय करा आणि अगदी घरच्या घरी आपण सोप्या सोप्या पद्धतीनेही करू शकतो. तर असं गोल गोल असे याला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि छान असं हा आकार आपण दिल्यानंतर हे वेगळं करून घ्यायचं आहे. असं आपल्याला पूर्ण पिठाचं करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इकडे भाजीला उकळी फुटते तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत. तर ही भाजी खूप छान आणि मस्त लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा, थोडा वेळ आपल्याला याला शिजू द्यायचं आहे मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा ॲड करायचं आहे. तर आपली भाजी आता थोड्या वेळानंतर तयार होणार आहे. हे बघा, दिसायला तर खूप छान दिसायला लागली आणि वास पण खूप छान आणि मस्त येतोय. तर नक्की तुम्ही ही भाजी करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे बघा, आता मी ॲड केलेली आहे कोथिंबीर आणि आपली भाजी तयार आहे. तर आपण चपातीसोबत, भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकतो आणि यासोबत आपल्याला कांदा, थोडासा पापड आणि आंब्याचा टक्कू.